काल एक बातमी पाहिली. बातमी अशी होती की सरकारी नोकरदारांना आता 5 दिवस आधी पगार मिळणार. का? कारण त्यांचं आर्थिक नियोजन व्यवस्थित करण्यासाठी राज्य सरकारद्वारे हा निर्णय घेतला. बघा, 1 लाख 1.5 लाख महिना पगार असणाऱ्यांना आर्थिक नियोजन बसवण्यासाठी 5 दिवस आधीच पैसे मिळणार. चांगली गोष्ट आहे, आनंदाची बातमी. परंतु मग शेतकरी बांधवांचे काय? मग लाडक्या बहिणींचे काय? मग निराधारांचे काय? त्यांचे पैसे तुम्ही वेळेवर का देत नाही? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना तुम्ही सुरू केली. लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर इलेक्शनच्या आधी 2-2, 3-3 महिन्यांचे पैसे तुम्ही आधी जमा केले. 2100 रुपयांचे तुम्ही आश्वासन दिले. 2100 रुपये तर साईडला राहिले. तुम्ही ज्या पात्र आहेत त्यांना अपात्र करत चाललाय आणि ज्यांना आता ठेवलंय त्यांना 1500 रुपये तुम्ही वेळेवर देत नाही. निराधारांना 2-2, 3-3 महिन्यांपासून योजनेचे पैसे मिळत नाहीत. त्यांनी काय करायचं? त्यांनी कुठे जायचं? तसंच शेतकरी बांधवांची आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफी साईडला राहिली. आम्ही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये देऊ वर्षाला. 15,000 रुपये राहू द्या. तुम्ही जे 6,000 रुपये देता ना नमो शेतकरी योजनेचे, त्याचे मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. यावर बोला ना. यावर कोणीतरी आवाज उठवला पाहिजे ना. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचं महिन्याचं उत्पन्न 1 लाख 1.5 लाख आहे, तेवढे इकडे वर्षाला देखील उत्पन्न नाही. त्यांच्यावर काय? त्यांच्यावर एवढा मोठा अन्याय का? का फक्त शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणींचा, निराधारांचा उपयोग तुम्ही फक्त आणि फक्त इलेक्शन पुरताच करता का? इलेक्शन आले की हे सर्व आमचे आणि इलेक्शन झाले की दुसरेच आमचे. ही पद्धत कोणती आहे? याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची रील शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.